रामकृष्ण दिसे संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। नाथांचा हरिपाठ भाग 9। चातुर्मासानिमित्त चालू असलेली आपली नाथांचा हरिपाठावरची चिंतन सेवा आणि या चिंतन सेवेत आजचं हे 9वं पुष्प आणि क्रमांकाने येणारा 5वा अभंग। नाथरायांच्या हरिपाठामध्ये क्रमांकाने येणारा हा 5वा अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग चिंतनाला सुरुवात करूया। अभंग असा आहे। नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हान वे काळ सर्प आई, वाचान वेलाव जळ त्याचे जिने, यातना भोगने यमपुरी, हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीची, अंतकाळी कोणी नाही बा सांगाती, साधूचे संगती हरी जोडी, कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली, हरी मुखे गातार पली चिंता, त्यानाही मागुता जन्म घेणे, त्यानाही मागुता जन्म घेणे, त्यानाही मागुता जन्म घेणे। नाथरायांच्या हरिपाठातील 5व्या क्रमांकाचा अभंग, ज्या अभंगावर आज आपण चिंतन करणार आहोत। हरिपाठ माऊलींचा असो की हरिपाठ नाथांचा असो, दोन्ही हरिपाठामध्ये हरिनामाच्या नामचिंतनाचं महात्म्य आपल्याला सांगितल्याचं दिसते। या अगोदरच्या मागच्या अभंगाचं चिंतन केलं, त्या अगोदरच्या अभंगाचं चिंतन केलं, जे जे दृष्टी दिशे चिंतन झालं, ओळखीला हरी धन्य तो संसारी चिंतन झालं, हरिबोला चिंतन झालं। या सबंध चिंतनाचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल प्रत्येक ठिकाणी नाथराय नामाचं चिंतन, नामाचं महात्म्य सांगतात। शास्त्रकार, पुराणिक किंवा कुठलेही संत वाङ्मय आपल्याला काही विधिमुखानं सांगत असते आणि काही निषेध मुखानं सांगत असतं। एखाद्या गोष्टीचं महत्व पटवून देत असताना ते विधिमुखानं सांगितलं जावं की नाव घेतल्याने काय होते। अगोदरचे जे 4 अभंग आपण बघितले त्यात नामाचं महात्म्य सांगितलं। धन्य ओळखीला हरी धन्य तो संसारी, अर्थात नामाचं महात्म्य त्या ठिकाणी सांगितलं। आणि असं नामाचं महात्म्य सांगितल्यानंतर मग या अभंगामध्ये मात्र एकनाथ महाराज निषेध मुखाने थोडं वर्णन करतात। मुद्दा लक्षात आला का? या ठिकाणी नाथराय नामाविन मुख सर्पाचे ते बिळ असं म्हणतात, ते नामाचं महात्म्य निषेध मुखाने सांगतात। विधिमुखाने निषेध मुख आपण लक्षात घेतलं पाहिजे। जिथे महात्म्य सांगितलं ते विधिमुख झालं आणि जिथे हे करत नाही म्हटल्यानंतर सांगितलं ते निषेध मुख झालं। अर्थात आणखी थोडीशी उकल करून सांगायचं झालं तर हरिपाठाचा विचार करताना, हरिपाठ जसं मी सांगून गेलो, हरिपाठ माऊलींचा असो हरिपाठ नाथांचा असो, हरिपाठ म्हणजे हरिहरी बोलणं म्हणजे नामचिंतन करणं आणि नामचिंतनाचं महात्म्य संत महात्म्य आपल्याला सांगतात। भगवत प्राप्तीसाठी, सुखप्राप्तीसाठी, मोक्षप्राप्तीसाठी, ब्रह्मप्राप्तीसाठी, आत्मानुभवासाठी, नरदेहाच्या आत्यंतिक कल्याणासाठी साधनं एकच आहे का? नाही ना, अनेक साधनं आहे। यज्ञ आहे, याग आहे, तीर्थयात्रा आहे, दान आहे। या सर्व साधनांमध्ये सर्व साधनांपेक्षा कुठलं मोठं साधन असेल तर ते नामचिंतनाचं आहे असं आपण बरेचदा बघतो ना। बरं, एक लक्षात घ्या, साधनं आहेत ना, मग ती साधनं का करायची नाही? त्यापेक्षाही सोपं मिळालं ना। त्यापेक्षाही सोपं नामचिंतनाचं साधन असल्यामुळं इतर साधनाकडे जाण्याची आवश्यकता नाही असं आपल्याला दिसतं। तीर्थयात्रा करायची, पैसे पाहिजे की नाही? पैसे हवेत ना। बद्रीनाथला जायचंय, केदारनाथला जायचंय, अमरनाथला जायचंय, अयोध्येला जायचंय, पैसा पाहिजे ना। दान करायचंय, खिच्यात कवळी नाही आणि म्हणजे दान करतो, कुठून करशील? अर्थात इथे दान करायचं आहे, तुमच्याजवळ पैसा पाहिजे। तीर्थयात्रा करायची आहे, पैसा पाहिजे। यज्ञ करायचा आहे, पैसा पाहिजे। याग करायचा आहे, पैसा। इथं तर सत्यनारायणाची पूजा घालायची आहे तर ब्राह्मणाने 500 म्हटलं तर 200 दिलं तर नाही चालत का? अर्थात मी का सांगतोय, साधना अनेक असतील हो, परंतु सोपे नाही ना। मग नामचिंतनाचं साधन तर सोपं आहे। अनेक ठिकाणी विचार आलाय आपल्याला माहिती आहे, तुका म्हणे सोपे,
आहे सर्वांनी, सर्वात सोपा आहे ना. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करे हे पापा निर्मळ, पापाचं निर्मूलन करणारा सोपा मंत्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात सर्वाहून सोपा आहे, मग तरी लोक करत नाहीत ना. म्हणून निषेध मुखाने या ठिकाणी नाथराय म्हणतात की अरे आम्ही एवढं सांगतो, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, नाम चांगलं आहे, नाम उत्तम आहे, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले, कपी कुळ उद्धरिले, मुक्त केले राक्षसा, नाम चांगले चांगले, नाम चांगले. अर्थात नाम चांगलं आहे, नाम गोमट आहे, नाम बरं आहे आणि ते सोपंही आहे. बरं त्याला काही मर्यादा, काही अशी काही लिमिट आहे किंवा काही त्याचं काही असं इथेच घेतलं पाहिजे तिथेच घेतलं पाहिजे असं काही नाही ना. मला काही वेळ आहे काळ नाही, काळ वेळ नाम उच्चारिता ही दोन्ही पक्ष ही उद्धरी ते आपल्याला माहिती आहे, सर्व प्रमाणे माहिती आहेत ना आपल्याला. त्याला बंधन नाही, कुठे घ्यायचं तेही बंधन नाही, एवढं सोपं आहे तरी घेत नाही. म्हणून नाथराय म्हणतात अरे काय करावं, यांच्या तोंडातून नामच निघत नाही, यांच्या तोंडातून रामकृष्णच निघत नाही, यांच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल निघत नाही. महाराज म्हणतात अरे अरे हे तोंड नाही. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मूर्ख मुख सर्पाचे ते बीळ. महाराज म्हणतात अरे त्या तोंडातून नाव येत नाही ना, ते तोंडच नाही. अरे मग महाराज तोंड नाही तर काय होते. ज्या तोंडातून नाव येत नाही, ज्या मुखातून नाम येत नाही, ज्या मुखातून विठ्ठल विठ्ठल येत नाही, महाराज म्हणतात ते तोंड नाहीच, ते मुख नाही. मग काय आहे महाराज, नामाविन मुख, जे मुख नामाविन आहे, ज्या मुखामध्ये देवाचं नाव नाही ते मुख. सर्पाचे ते बीळ, ते सर्पाचं बीळ आहे महाराज. सर्पाचं बीळ म्हणजे आपल्याला म्हणजे आहे त्या बिळाचा नागोबा. एखाद्या छिद्रामध्ये नाग ज्या ठिकाणी आपला घरोबा करतो राहतो किंवा वारुड समजा, ते जसं छिद्र आहे ते जसं बीळ आहे, तसं हे आपलं तोंड आहे ते सर्पाचं बीळ आहे. एकनाथ महाराजांनी असे शब्द प्रयोग का केले असावेत? जसं मी सांगून गेलो, खरे आम्ही सांगतो नाव घ्या, सोपं आहे, साधं आहे, सुलभ आहे, तरी घेत नाहीत. म्हणून महाराजांनी म्हटलं अरे अरे काही सायास लागत नाही तरी तुम्ही घेत नाही. म्हणून नामाविना मुख सर्पाचे ते बीळ. आणि का हो, हे मुख जर सर्पाचं बीळ आहे तर मुखामध्ये असणारी जिव्हा काय, जीभ काय? तर महाराज म्हणतात जीवा नव्हे काळ सर्प आहे, जीवा नव्हे काळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे, जीवा नव्हे काळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. कारण ती जीभ, जी जीभ भगवंताचं नामच म्हणून घ्यायला सहाय्य होत नाही महाराज, ती जीभ नाही, ते काळ सर्प आहे. म्हणजे मुख सर्पाचं बीळ आहे आणि जीभ काळ सर्प आहे. नाथ भागवतामध्ये उभी आली ना, राम नामे विनते तोंड, ते जाणावे चर्मकुंड. चर्मकुंड आहे, चांबड्याचं कुंड आहे, चांबड्याचं भांड आहे. सांबाराच्या इथं ज्या वेळेला ते चपला करतात ना, ते चपला वगैरे तिथं पाण्यात टाकतात बघा, ते चर्मकुंड आहे, ते तोंड नाही. अनेक ठिकाणी वर्णन आलं बघा. महाराजांचं एक अभंग आहे बघा, नामना वदे ज्याचे तोंड, ते प्रत्यक्ष नरक कुंड. इथं तर सर्पाचं बीळच म्हटलं नाथरायांनी. तुकोबाराय त्याही पेक्षा पुढे जाऊन म्हणतात, तुकोबारायांची भाषा त्याही पुढची आहे ना. तुकोबाराय म्हणतात नामना वदे ज्याचे तोंड, ते प्रत्यक्ष नरककुंड आहे, ते नरककुंड. मग असं असल्यामुळं नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. का हो, तुम्ही म्हणता सर्प आहे आणि ते बीळ आहे, तो बोलतो ना, गुटू बोलतो, चांगला बोलतो, टपर करतो, नको तेही बोलतो, त्याला वाचा आहे ना, त्याला जीभ आहे, त्याला तोंड आहे, त्याची वाचा आहे. महाराज म्हणतात त्याची वाचा आहे, पण ती वाचा नाही. वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने. महाराज म्हणतात ती वाचा नाही, ती हडळ आहे, हडळ.
पिशाच्य आहे. वाचा नव्हे लावा म्हणजे हडळ पिशाच्य. वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने. महाराज म्हणतात जिनं जळो त्याचं, अरे जिवंत असून मेल्यासारखं आहे. वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, यातना भोगणे यमपुरी. त्याचं जीवन जळो महाराज. त्याच्या जीवनामध्ये अर्थ नाही, जिवंत असून मेल्यासारखं आहे. वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने. आता अनेक प्रमाणे मला आठवतात. महाराज म्हणतात तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, त्याचे हात पाय लाकडा आहेत, जो देवाची पूजा करत नाही. जो न पूजी अधोक्षजा. अनेक ओव्या आहेत, अनेक प्रमाण आहेत, पण आपल्याला त्यात एवढंच घ्यायचं आहे. महाराज म्हणतात वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, यातना भोगणे यमपुरी. मग तो यमपुरीमध्ये त्याला यातना भोगावा लागतात. का? कारण तो नाम चिंतन करत नाही म्हणून. वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, यातना भोगणे यमपुरी. यमपुरीमध्ये यातना भोगावं लागते. म्हणजे का भोगावं लागते यमपुरीमध्ये यातना? आमच्याजवळ सर्व आहे ना. अरे तुझ्याजवळ जरी सर्व असलं, तुझ्याजवळ जरी लाख संपत्ती असली, तुझ्याजवळ जरी 50 लाखाची एफडी असली, तुझ्याजवळ 10 फ्लॅट असतील, तुझ्याजवळ 10 गाड्या असतील, तुझा मुलगा कलेक्टर असेल, पण यातना भोगणे यमपुरी. कारण यमपुरीमध्ये लक्का चालत नाही ना. तिथं कोणाची शिफारस चालत नाही, तिथं भोगावंच लागते. यातना भोगणे यमपुरी. नाही म्हणे मी आमचे कलेक्टर ओळखीचा आहे, मंत्री ओळखीचा आहे, सांगतो रे तो मला फोन करतो यमपुरीमध्ये. नाही चालत. कारण तिथे कोणीच सोडू शकत नाही. अरे काय सोडू शकत नाही म्हणे, माझा मुलगा मंत्री आहे ना, माझा भाऊ मंत्री आहे, माझी बायको हिरोईन आहे म्हणे, खूप पैसे आहे तिच्याजवळ, नाही चालत. महाराज म्हणतात हरिविना कोणी नाही सोडविता. 3रं चरण बघा. नाथराय म्हणतात अरे बाबा तू उगीच आपलं काहीतरी डोकं चालू नको. हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. अरे हे सर्व पुत्र बंधू कांता संपत्तीचे. आता पुत्र संपत्तीचा, कांता संपत्तीची, बंधू संपत्तीचे अनेक प्रमाण आहेत. अनेकदा आपला विषय झाला असेल तर मी सांगितलंही असेल. पुत्र संपत्तीचा ज्या वेळेला देहातून प्राण जाते, अभंग माहिती आपल्याला, शेपय काय की काय मला माहिती नाही, पण सांगतो. प्राण जाही देहातून प्राण जायची वेळ आणि मुलगा म्हणतो बाबा सही करा, सही करायचं, सही करा. कशावर? का? पुत्र पुसे कोठे धन. कोण्या बँकेत एफडी आहे तुमची, कोण्या बँकेत पैसे ठेवले आहे तुम्ही, सही करा बाबा. पुत्र पुसे कोठे धन, पुत्र पुसे कोठे धन. अर्थात पुत्र बंधू कांता संपत्तीचे. पुत्राचा विषय झाला, बंधूचा विषय घेत असताना बंधूचाही विषय तू. अहो बंधूचा कशाला? महाराज म्हणतात कांता शेजेची कामिनी दूर राहे. ते काय सांगायचं? बंधूचा विषय आला, जो वरी चाले धंदा तो वरी बहीण म्हणे दादा. थोडक्यात जो वरी चळण गा तो वरी म्हणती माझा माझा. जोपर्यंत तुमच्या जवळ सर्वस्व आहे, पैसा आहे, तोपर्यंत माझं जाऊ द्या ना, ते जाऊ द्या. शरीर सुद्धा तोपर्यंत आपलं चांगलं आहे तोपर्यंत चालते ना. हो नाही तर मग नाकमुखा गाळून लागले लाळ आणि शेंगूळ, श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड. मी का सांगतो आहे, इथे कोणी सोडणार नाही. महाराज म्हणतात हरिविना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. हरीशिवाय त्या ठिकाणी कोणीही सोडणार नाही. मग हरीशिवाय जर कोणीही सोडणार नाही, काय उदाहरण आहे का याचे? आहेत ना बरेच असे उदाहरण आपल्याला सांगता येतील की हरिविना कोणी नाही सोडविता, हरीशिवाय दुसरं कोणीही काही सोडवू शकत नाही. अनेक उदाहरणातून आपल्याला विचार. गजेंद्र मोक्ष बघा, गजेंद्राचा त्या ठिकाणी उद्धार झाला. कशामुळे झाला? भगवंताच्या नामस्मरणाने झाला. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाने वाल्या कोळी उद्धरला. परीक्षिती राजा, परीक्षितीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. शेवटच्या 7 दिवसामध्ये शुकाचार्य भेटले आणि परीक्षितीचा उद्धार झाला. उदाहरण सांगण्याचं कारण एवढंच आहे की हरीशिवाय कोणीही त्यातून सोडू शकत नाही.
म्हणजे हरिविना कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे. पुत्र बंधू कांता हे सर्व संपत्तीचे आहेत, ते आपल्याला उद्धाराकरता मदत करू शकत नाही. आता आपल्याला माहिती आहे वाल्या कोळ्याच्या गोष्टीमध्ये नारद मुनींनी वाल्या कोळ्याला विचारलं, का रे बाबा कोणासाठी हे करतो? कथा मोठी आहे, विस्तार करणार नाही. आपल्याला माहिती आहे, नेहमी आपण ऐकत असतो. तो म्हणे घरच्यांसाठी करतो, सर्वांचं माझ्या भरोशावर आहे, घर पाळायचं आहे, बायकोसाठी करतो, मुलांसाठी करतो. आपल्याला माहिती आहे काय झालं. नारद मुनी गेले, नारदांनी सांगितलं घरी विचारणे, पापाचा भागीदारी कोण आहे, पापात वाटेकरी कोण आहे, काय झालं ती कथा माहिती आहे. का सांगतोय? हे संपत्तीचे वाटेकरी आहे हो, पण हे पापाचे वाटेकरी नसतात. आपल्या अंतकाळी हे आपल्याला सोडवणारे नसतात. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती हरी जोडे. हे झालं चौथं चरण. आपण विचार केला हरिविना कोणी नाही सोडविता पुत्रबंधू कांता संपत्तीचे, आणि मग चौथं चरण आहे अंतकाळी कोणी नाही बा सांगाती. कोण आहे अंतकाळी सांगाती? महाराज म्हणतात राहती निराळी रांडा पोरे सकळ कळवीन अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी. राहती निराळी रांडा पोरे सकळ. अंतकाळी कोणीही त्या ठिकाणी आपल्यासोबत राहत नाही. नामदेव राय एके ठिकाणी म्हणतात अंतकाळी गा मी परदेशी, अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणोनी मानसी. अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणून मी मानसी. म्हणून या ऋषिकेशी शरण मी तुझा. म्हणून देवा मी तुला शरण आलो. का? कारण कोणीच अंतकाळी आपल्या कामात येत नाही. महाराज म्हणतात कोण सोडवते हो तुम्हाला तिथे? कोणीच नाही. एका चक्र पाणी वाचून या, एका चक्र पाणी वाचून या. एका चक्र पाणीशिवाय म्हणजे एका देवाशिवाय, एका परमात्म्याशिवाय, एका हरीशिवाय त्या ठिकाणी आपल्याला कोणीही सोडवू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात तिथे अंतकाळामध्ये कोणी तुमचा संगाती नाही, कोणी तुमचा साथी नाही. अंतकाळी कोणी नाही बा संगाती. मग हरी जोडतो का? हरी भेटतो का? हो भेटतो ना. कोणाच्या संगती? साधूचे संगती हरी जोडे. साधूचे संगती. साधूची संगत जर त्या ठिकाणी झाली तर मग आपल्याला हरी त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. अर्थात अनेक ठिकाणी आपण प्रमाण बघितलेत ना. संतांची संगती मनोमार्ग गती. कोणाची संगत? संतांची संगती. तसे इथे आलाय साधूचे संगती हरी जोडे. साधूच्या संगतीमध्ये, हरिनामाच्या चिंतनामध्ये, साधूच्या संगतीमध्ये जर नामोच्चार झाला, नामाचा पठन झालं, नामाचं चिंतन झालं, नामस्मरण झालं तरच मग उद्धार आहे, अन्यथा नाही. कारण साधूशिवाय आणि देवाशिवाय आपल्याला त्या ठिकाणी कोणीही सोडू शकत नाही. कारण इतर जे आहेत ते संपत्तीचे आहेत. मुद्दा आपला इथे असा आहे, नामस्मरण करत असताना नामस्मरण का करावं हे जसं पहिले सांगितलं तसं न करणाराचा विचार येत आला. जे करत नाहीत ना त्याचा विचार करण्यासाठी निषेध मुखाने या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं की बाबा रे अंतकाळी कोणी नाही बा संगती साधूची संगती हरी जोडे. का हो महाराज? बरं मग आम्ही आता नामस्मरण केलंच, मग काय होईल सांगा ना? काय होईल? तुझा उद्धार होईल म्हणे. बरोबर, माझं नक्की होईल का माझा? अरे महाराज म्हणतात तुझाच काय गुण बसला, तुझ्या पूर्ण कुटुंबाचं होईल ना. अच्छा अच्छा, मग चांगला आहे म्हणे, मी एकट्याने केलं तरी होईल. हो एकट्याने. अरे महाराज म्हणतात तू काळजीच करू नको, एकट्याचा विषय नाहीये, तुझं पूर्ण कुळ त्या ठिकाणी उद्धार होईल. अरे वा म्हणे कुळा. महाराज म्हणतात कुळही सोड, अरे तुझे कोटी कुळे उद्धार केले. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली. महाराज म्हणतात कोटी कुळे तारी. अहो कोटी कुळांचा उद्धार होईल. आणखी प्रमाण सांगू का तुकोबाऱ्याचं? हे नाथरायांचं प्रमाण झालं या अभंगातलं. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली. आणि तुकोबाऱ्यांचं प्रमाण सांगतो. तुकोबाऱ्या म्हणतात तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत विठोबाचे. विठोबाचं गीत गा, नामस्मरण करा, कोटी कुळांचा उद्धार होईल. तेच प्रमाण या ठिकाणी नाथराय सुद्धा म्हणतात की कोटी कुळे तारी. कोटी कुळे तारी म्हणजे
तारतात, उद्धार करतात. कोटी कुळांचा उद्धार होतो. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही. किती अक्षर? 2 अक्षर. हरिनामाचे 2 अक्षर कोटी कुळांचा उद्धार करतात. नाथ महाराज म्हणतात आम्ही ते पाठ केली. म्हणजे पाठ केली म्हणजे काय? तू धडा आहे का पाठ करायला? पाठ केली म्हणजे आम्ही त्याचा पाठ करतो, पुन्हा उच्चार करतो. एका जनार्दनी पाठ केली. माऊली ज्ञानोबा सुद्धा एका ठिकाणी म्हणतात ना, कुळाचा उद्धार. महाराज म्हणतात अहो त्याचं कुळ शुद्ध होऊन जाईल. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिपाठामध्ये झालाय. माऊलींचे आपण चिंतन केलं आहे मागच्या वर्षी. माऊलींच्या हरिपाठावरती आपण 36, 37, मला वाटते 40 दिवस आपण चिंतन केलं. मुळातच ते आपण पाहू शकतो. इथे सुद्धा नाथराय नामचिंतनाचं महात्म्य सांगत असताना पहिल्या 3-4 चरणामध्ये निषेधमुखानं सांगितलं आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलं बाबा रे, नामस्मरण हे काहीच तुझ्या कामाचं नाही. हे 4 चरण झाले बघा. नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. त्यानंतर वाचा काय? वाचा नव्हे लावा जळवत्याचे जिने, त्याचं जीवन व्यर्थ आहे. जळवत्याची यातना भोगणी यमपुरी. यमपुरीमध्ये काय यातना भोगायची? आता त्याच्यावर भरपूर चिंतन आहे. यम काय करतात ते? मारिती तोडीती, मारिती तोडीती, यमाचे मुदत काय करतात ते सर्व आहे. चिंतन, भरपूर चिंतन आहे. काय सांगायचं? तेव्हा यातना भोगणी यमपुरी आणि मग हरीशिवाय दुसरं कोणी सोडवत नाही. 3ऱ्या चरणामध्ये आलं. आणि 4थ्या चरणामध्ये अंतकाळी कोणी नाही वा सांगती. आणि मग अंतकाळामध्ये कोणी सांगायचे नाही. तुमचा उद्धार करून देणारा कोणी नाही. मग एकच उद्धार करून देणारा आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात ना, हो तेषां समुद्धरता मृत्यू संसार सागरात, आहे की नाही? भगवान म्हणतात मी त्याचा उद्धार करतो. जो मला शरण येतो ना त्याचा मी उद्धार करतो. तेषां समुद्धरता मृत्यू संसार सागरात. कारण ह्या देवाशिवाय कोणी उद्धार करू शकत नाही ना. कारण शरण त्याला गेलं पाहिजे. तुझं विना कोणा शरण जाऊ नारायण देवा. तुझ्याशिवाय कोणाला शरण जाऊन फायदा नाही. कारण पुत्रबंधुकांत संपत्तीचे आहेत ना. आणि मग एकच जर उद्धार करणारा हरी आहे तर त्या हरीला शरण गेलं पाहिजे. हरीचं नामस्मरण केलं पाहिजे. हरीचं चिंतन केलं पाहिजे. आणि फळ मात्र खूप मोठं आहे. साधन किती छोटं आहे. सोपं साधन आहे. फक्त हरिहरी म्हणायचं आहे. आणि फळ काही ठिकाणी महाराज साधन मोठी असतात, फळही मोठे असते. 4 गोष्टीचा विचार आता जास्त चिंतन करणार नाही पण सांगतो. साधनही मोठं, फळही मोठं. साधन छोटं, फळ मोठं. साधनही मोठं, फळही मोठं. आणि काही ठिकाणी साधनही छोटं, फळही छोटं. 4 गोष्टीचा विचार आहे. नंतर आपण कधीतरी करू, आता करत नाही. पण एक गोष्ट सांगतो, हे जे आहे नामचिंतनाचं जे साधन आहे, साधन सोपं आहे आणि फळ किती मोठं आहे. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही. एवढं मोठं फळ. इथे एकट्याचा उद्धार करण्यासाठी किती यज्ञ करावे लागतील सांगता येतात का? किती दान करावं लागेल सांगता येत नाही. तरी होईल की नाही शंका आहे. इथे नुसतं हरिहरी म्हटलं तर कोटी कुळांचा उद्धार आहे. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही. एका जनार्दनी पाठ केली, एका जनार्दनी पाठ केली. नाथराय म्हणतात अशा हरिचिंतनाचा, अशा हरिनामाचा पाठ केला पाहिजे. म्हणजे हरी 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 म्हटलं पाहिजे. आणि हरी 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 म्हणा किंवा नामचिंतन करा. त्याने फळ काय तर आपला उद्धार आहे, आपल्या कुळाचा उद्धार आहे. महाराज म्हणतात का हो म्हणे आता कोटी कुळे सांगितल्यावर बाकीचं तर खूपच झालं. पण आता आपल्या माऊलीच्या हरिपाठामध्ये सुद्धा आलाय ना, मातृपितृ भाद्र गोत्र पारे सगोत्र सपंत सर्व गोत्राचा कोटी कुळाचा उद्धार या ठिकाणी हरिनामाने होतं. ते त्या ठिकाणी ठासून नाथराय सांगतात. अर्थात या अभंगावरचं चिंतन नामाविना मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे, वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने, यातना भोगणे यमपुरी, हरिविन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे, अंतकाळी कोणी नाही बा सांगती, साधूचे संगती हरी जोडे, कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली. अशी हरी अक्षरे नाथराय म्हणतात आम्ही पाठ केली. त्याचा पाठ करतोय. नाथ महाराजांच्या कृपेने नाथ महाराजांना विनंती करूया आमच्या मुखातून सुद्धा महाराज हरिहरीचा पाठ होऊ द्या. तुर्तास या अभंगावरचं चिंतन इथे थांबवून पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.
पुढचा अभंग घेऊ. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. आणि एकदा आपल्या प्रथेप्रमाणे नाथांचं भजन. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.